ही 5 लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुम्हाला प्रोटीनची कमतरता असू शकते. बघा, आपलं जे भारतीय पद्धतीचं जेवण आहे त्यामध्ये आपण अधिक प्रमाणात कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स खातो आणि प्रोटीन्स कमी प्रमाणात घेतो. म्हणूनच ही जी काही लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे ती जवळजवळ 80% लोकांमध्ये दिसून येतातच. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे केस गळणे आणि नख पातळ होणे. सो केसांच्या ज्या समस्या आहेत, स्पेशली केस गळणे, पातळ होणे किंवा नवीन केस न येणे, ही लक्षणं दिसतात प्रोटीनच्या कमतरतेमुळे. कारण बघा, केस जे आहेत ते प्रोटीन्सच आहेत आणि जेव्हा प्रोटीनची कमतरता होते तेव्हा केसांच्या समस्या खूप वाढून जातात. त्यासोबतच नखांच्या हेल्थसाठी सुद्धा प्रोटीन गरजेचं असतं. म्हणूनच नख जी आहेत ती वीक होऊन जातात आणि लवकर तुटतात. त्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे मसल पेन. स्नायूंमध्ये पेन किंवा शरीरामध्ये पेन होत असेल तर ते सुद्धा प्रोटीनच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. सो आपल्या स्नायूंसाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे, कारण मसल्स हे सुद्धा एक प्रोटीनच आहे आणि जेव्हा मसल रिकव्हरी होते तेव्हा प्रोटीन्स अत्यावश्यक असतात. आणि जर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स नसतील तर सतत मसल्समध्ये क्रॅम्प्स येणं, शरीरामध्ये दुखणं किंवा स्नायूंमध्ये दुखणं हे सुरू राहतं. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे स्लो रिकव्हरी. आजारी पडल्यानंतर किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर शरीराची रिकव्हरी लवकर होत नाही. त्यानंतर जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करत असाल त्यानंतर सुद्धा शरीर लवकर रिकव्हर होत नाही, कारण प्रोटीन हे शरीराच्या रिकव्हरीसाठी, रिपेअर प्रोसेससाठी खूप गरजेचं आहे. आपल्या सर्व सेल्ससाठी आणि इव्हन मसलसाठी सुद्धा प्रोटीन गरजेचं आहे. सो जेव्हा प्रोटीनची कमतरता होते तेव्हा रिकव्हरी जी आहे ती स्लो होऊन जाते. त्यानंतर चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे वारंवार भूक लागणं. सो प्रोटीनची कमतरता असेल तर पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि मग सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. म्हणजे तुम्ही जरी जेवलात तरी थोड्या वेळाने लगेच तुम्हाला भूक लागेल आणि काहीतरी खावंसं वाटेल. सो सतत किंवा वारंवार भूक लागणं हे प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतं. त्यानंतर 5वं जे लक्षण आहे ते म्हणजे शुगर क्रेविंग. तुम्हाला सतत गोड खाण्याची किंवा साखर खाण्याची इच्छा होत असेल तर हे सुद्धा होतं प्रोटीनच्या कमतरतेमुळे. कारण जेव्हा प्रोटीनची कमतरता असते तेव्हा शरीरामध्ये ब्लड शुगर जी आहे ती स्टेबल राहत नाही, सतत वाढते किंवा सडनली कमी होते आणि त्यामुळे शरीरामध्ये थकवा जाणवतो आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते. म्हणूनच शुगर क्रेविंग किंवा डायबिटीज होण्यामागचं सुद्धा एक कारण आहे प्रोटीनची कमतरता. सो यासाठी काय करणं? सो तुम्ही तुमच्या प्रत्येक आहारामध्ये किंवा मीलमध्ये प्रोटीन्स घेणं चालू करा. जसं नट, सीड्स, पनीर, दही, त्यानंतर पालक किंवा मासे, अंडी असे जे पदार्थ आहेत ते रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये ऍड करा, जेणेकरून तुमची डेली जी प्रोटीन रिक्वायरमेंट असते ती कंप्लीट होते. सो हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे, त्यामुळे सर्वांसोबत नक्की शेअर करा.